त्यानंतर कळंबोलीने पराभूत केलं. समोर ऑपोजिट संघ आपण जरूर होता. कळंबोली आशु जाधव आपण स्टेजवर यावं. आमचे ऑर्गनायझर अतिश जमदाडे तुम्हाला इन्व्हाइट करतात. स्वागत आहे तुमचं. तर कळंबोलीनं पराभूत केलं आधी संघाला आणि आता खून गाठ 1-1 विजय संपादित केला. मॅच ऑन साहिल मोहितेला पाहतोय. कळंबोली संघ पाहतोय यंगस्टार या संघामध्ये. एका बाजूला संघ आपण जरूर पाहतोय धानसर यंगिस्थान दोन्ही संघामध्ये. आणि सामना पाहायला तुम्हाला मजा येईल. साहिल मोहितेला पाहतोय. पहिलं षटक क्रिश पोरजी राकेश पोरजी. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला त्या धानसर संघ आता 2 आत करताना कळंबोली. ओ गुड बॉलिंग, काय गोलंदाजी बघा. साहिल असेल अगदी आधी संघाविरुद्ध बॉलिंग लाईनअप पाहिली त्यामध्ये सुद्धा तिखट मारा होता. गोलंदाजी करताना कळंबोलीसाठी साहिल होता, तुषार जळे, साहिलला पाहिलं, प्रभात अंबोरे असतील, साहिल जळे. व्हेरी गुड बॉलर. ओ गुड बॉलिंग, शरीरभेदी धाव घेण्याची तयारी. काय दबाव तंत्र निर्माण केलं. या अंपायर सिग्नल लेग बाईट्स. कळंबोली प्रीमियर लीग विजय शेठ खानावकर असतील आणि संयोजक. आम्ही बरेच टॅलेंट त्यामार्फत पाहतो आणि त्यातीलच हे काही टॅलेंट या स्पर्धेमध्ये खेळताना. सामना कमालीचा होईल. डान्सरनं टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय बॅटिंग. साहिल मोहिते 2 डॉट लेग बाईट्स. आतापर्यंत त्यांनी दबदबा जरूर निर्माण केला. 4 षटकांचा सामने थोडा फास्ट खेळा सूचना देऊ, कारण 2 वाजलेत. मे बी मध्यरात्रीनंतर आपण 2 वाजलेत आणि थोडं आपल्याला गतिमान खेळायचे. जर इमर्जन्सी हवं तरच तुम्ही टीम मीटिंग घ्या. साहिल मोहितेला पाहतोय. गुड, टप्पा चांगला आहे मात्र व्हाईट लाईनच्या बाहेर गेला आणि तिथे स्टान्स थोडा वेगळा होता. फलंदाजानं आपलं पावित्र्य दाखवलं मात्र शरीर आणि चेंडूपासून खूप अंतर होता आणि हा व्हाईट बॉल. 1 लेग बाईच. आतापर्यंत धावा 2. बॅटिंग करताना टीम धानसर. समोर ठेवला, गॅप मध्ये जरूर पाठलाग होईल. क्षेत्र खाली वेगाने चेंडू जाईल आणि ट्रॅव्हल विल डिस्पॅच. 4 धावा. वाद केले. हंगरण्याचे धावांची भूक आहे. टार्गेट त्याला सेट करायचे. चांगलं पोटेन्शियल आहे दोन्ही संघामध्ये आपण जरूर पाहतो. साहिल मोहिते आता थोडी गती कमी केली होती. स्विंग होता चेंडूला बीट करत असताना हा डॉट बॉल. गुड बॉलिंग. अगदी गणेश पारवेने केवाळेसाठी दाखवलं. नेहमी वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट राहिलं, बेस्ट बॅट्समन राहिलं आणि नेहमी संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करतो. अर्धशतक खेळी करत आज सर्वांची मने जिंकली. बॅटिंग करताना टीम धानसर पोहोचली. एकूण धावा 6 या धावसंख्येवर. आक्रमण केलं बॅटच्या मधोमध आणि हा चेंडू स्क्वेअर लेग कडे. या 6 बिग हिट. का म्हणतो आमच्या संयोजकांना सुद्धा भरपूर प्रेशर आहे. उद्या सुद्धा स्पर्धा लवकर सुरू करायचे. गुढीपाडवा आपला सण सुद्धा. मध्यरात्रीनंतर क्रिकेट वेळे चाहते आमचे लाडके प्रेक्षक सपोर्टर्स यांचा आम्ही धन्यवाद देतो. सर्व आमचे स्टॉल धारक जे प्रेक्षकांना सेवा देत असतात त्या स्टॉल धारकांचा सुद्धा महागुरू आपण धन्यवाद देऊया. एवढ्या रात्रीनंतर सुद्धा प्रेक्षकांची ताण भूक ते नेहमी भागवत असतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. साहिलला धावा दिल्या 12 आणि बॅटिंग करताना टीम धानसर. धानसर संघ गोलंदाजीमध्ये ताकद आहे आणि आता दोन्ही संघ बघा एकमेकांसमोर आले ना. दोघांची गुणवत्ता आपण पाहिली तर सेम आहे आणि हा सामना तुम्हाला थोडा न्यूट्रल असेल. कधी का होईल याचा नेम नाही आहे. तुषार जळे ओव्हर नंबर 2. धावा 12 आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त धावा होत्या आपण पाहिलं त्या फक्त 6 होत्या आणि त्यानंतर आगेकूच केली. एक मोठ्या फटक्यानं राकेश पोरजी 3 चेंडूमध्ये वैयक्तिक खेळतो 10 वर आणि क्रिश पोरजी सेकंड ओव्हर. ओ ऑफ स्टंप वरून चेंडू लाईन चांगली व्हाईट लाईनच्या बाहेर गेला. आता थोडासा क्वालिटिव्ह क्रिकेट दाखवत असताना चतुरपणे लक्ष वेधताना आपण जरूर पाहतोय. खेळामध्ये चाणाक्ष चतुर असावं
विकेटच्या शोधामध्ये निघालाय तुषार, मात्र विकेट मिळवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. समाधान पालकर यांना आम्ही पाहतो बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे, केवाळ्याचे बिग सपोर्टर. यस वेलकम. एकूण धावा जरूर पाहतो 13. यस लाईन चांगली, टप्पा पडला, चेंडू स्किट झाला आणि बाउन्स पाहायला मिळाला. टर्न विथ बाउन्स पाहिलं. नाईस लाईनवर गोलंदाजी करतोय, कटाक्ष ठेवलाय. विकेटच्या शोधात हे दोन फलंदाज एकत्र आले, चर्चा विचार विनिमय झालं कशा पद्धतीने रणनीती आखायची. आता धावा एकूण 13. 13 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सजावट. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग पाहतो, एक डीप कव्हर सुद्धा आहे. ओ गुड बॉलिंग, एज लागली आणि विकेटच्या शोधात होता, विकेट मिळाले. पहिला धक्का. एकूण धावा असताना धावफलकावर 13. धन्यवाद. ही विकेट मिळाली. असं म्हटलं जातं मेरिट ऑफ द बॉल बघून खेळणं, मेरिट ऑफ द बॉल डिलिव्हरी हे खूप महत्वाचं असतं. तर निश्चित स्वरूपात सागर आपण इथे पाहतो धानसर क्रिकेट संघ स्कायरा 11 जय गणेश धानसर क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. डोंगरेतापाडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि पूर्वा 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते सुनील दादा फडके डोंगरेतापाडा आमचे अमित जमदार यांचे खास ते परममित्र आहेत. त्यांच्या वतीने त्यांचं आम्ही इथे स्वागतही करत आहोत. एकूण धावा धावफलकावरती 13 आहेत. गोलंदाजी करताना तुषार जळे. टीम आपण पाहतो कळंबोली. थोडं वाईटवर कंट्रोल ठेवावं लागेल, मात्र आज प्रभावित केलं. दोन्ही संघानं खंबीरपणे लढतात या मॅचमध्ये. राऊंड विकेट. ओ गुड बॉलिंग, बघा किती कंट्रोल आहे. अगदी मगाशी महागुरूने आम्हाला सांगितलं कम्पेअर्ड टू एस्टरडे टुडे इज क्लायमेट व्हेरी गुड. आजचं वातावरण स्वच्छ, लक्क प्रकाश आहेत. आज थोडी थंडगार हवा सुद्धा, कारण आज हिंदू वर्षाचा पहिला दिवस आहे आणि सुंदर वातावरणामध्ये आपण स्पर्धा पाहतो. लख प्रकाश, सुंदर आउटफील्ड. गोलंदाज तुषार जळे. 1 व्हाईट बॉल, 2 डॉट आले आणि धावा 13. 13 रन्स. खोला टाकला. अपील जोरदार. पंचांनी सांगितलं स्पर्श झालाय. बघा अपील जोरदार आहे. धावांसाठी झगडतोय दोन्ही संघ. धानसर आणि कळंबोली बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आले, मात्र इथे आपण पाहतो गुड फाईट. तुषार जळे. ओव्हर नंबर 2. 4 षटकांचा सामना आहे. चेंडू पडल्यानंतर थोडा अँगल झाला, तिथे अपील झाली. संघ पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरची टोटल आतापर्यंत पाहिल्या तर एकूण धावा आहेत त्या 13. 13 रन्स. तुषार जळे. अपील जोरदार. यस जल्लोष. तिथे थोडी दुखापत आहे. गोलंदाज तुषार जळे. यस इमर्जन्सी हवा असेल तर मदत घेऊ शकता. यस बॅट्समन आपण इथे जरूर पाहतो. काहीतरी पंचांकडून वॉर्न सुद्धा आले. यस बॅट्समन आउट. आपण बॅटिंग करताना 2 धक्के मिळेल टीम धानसरला आणि स्पोर्टिंग विकेट आहे. अतिशय उत्कृष्ट खेळपट्टी आणि तिथे तुम्ही जर मेहनत कराल तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. फलंदाजाने मेहनत करा, तुम्हाला फळ मिळेल. गोलंदाजाने मेहनत करा, तुम्हाला इथे नक्कीच चांगला खेळ आणि समथिंग डिफरंट आणि खेळामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी हे करावं लागतं. धावा धावफलकावरची टोटल आतापर्यंत पाहतो 13. 2 धक्के पंचांचा इशारा आलाय. मेडिकल किट्स. यस मेडिसिन किट कुठं असेल मी संयोजक आयोजकांना विनंती करेन घेऊन जा. आपण धानसर विरुद्ध कळंबोली 2:04 मध्यरात्रीनंतर सुद्धा आमची काही यंगस्टार या मॅचला एन्जॉय करताना त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. काही आमचे पुरस्कर्ते स्पॉन्सर यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. तरी ती आता मात्र सागर मैदानामध्ये स्कायरा 11 जय गणेश धानसर. काय स्कायरा 11 म्हटलं तर आमचे परममित्र आकाश शेठ पाटील शिरडण कल्याण ग्रामीण मधले ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित पुरस्कर्ते आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुषार पोरजे आता मैदानात संघनायक आहे. आणि सागर आपणा सर्वांना माहित आहे या फलंदाजाकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. आणि जर धानसर क्रिकेट संघाने या सामन्यामध्ये विजय संपादित केलं तर पूर्वा 11 क्रिकेट संघाचे सर्वेसर्वा सुनील फडके डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने संघाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. नक्कीच खेळाडू थोडा आपण पाहतोय जखमी इंजोर्ड आपण पाहतो. अतिशय सुंदर गोलंदाजी होते. क्रिकेटचा फीवर महागुरू एवढा वाढलाय. आज टेनिस क्रिकेट नाईट स्पर्धा डे क्रिकेट IPL सुद्धा सुरू झाले. प्रचंड चर्चा असते यंगस्टारमध्ये ड्रीम 11
आमचे राहुल उलवेकर WTC टीम अगदी ड्रीम 11 पासून बराच अंतर लांब येते. एकूण धावा दाफलकावरती 13 आहेत. गुढीपाडवा हिंदू नवीन वर्ष 20-25 महागुरु म्हटलं तर हे 9चं वर्ष, हनुमानाचं देवीचं शिस्तीचं वर्ष. गुढीपाडवा हिंदू नवीन वर्षांच्या आमचे सर्व संयोजक आयोजकांच्या वतीनं क्रिकेट रसिकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि हे हिंदू नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं प्रगतीचं जाऊ. गुढीपाडवा सेकंड ओव्हर एकूण धावा दाफलकावरची टोटल धावा येते 13. गोलंदाजी अतिशय सुंदर होते. साहिलनं धावा दिल्या 12. तुषार कंट्रोल गोलंदाजी करतो, संयम आहे आणि गुड फाईट देत असताना तो स्पिन करतो, वेगाने चेंडू फेकतोय आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी पॉपिंग क्रीजवर खूप छान पद्धतीने गोलंदाजी करतोय तुषार जळे. राऊंड विकेटनं सुंदर आतापर्यंत गोलंदाजी बघा, लाईन सुरेख आणि आतापर्यंत नक्कीच एक धावेचं षटक कौतुक झालं पाहिजे. ते सुद्धा एक अवांतर चांगल्या विकेटच्या शोधात होता, मात्र या गोलंदाजीनं कौतुक करत असताना लाईन ऑफ द डिलिव्हरी गुड बॉलिंग 2 षटकं संपली आणि एकूण धावा दाफलकावरती 13. धावा दाफलकावरती 13. 46 डिपेंड झाले आज 51. या अगोदरचा सामना मात्र केवाळ्यानं उलटफेर केला. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो असं म्हटलं जातं. प्रामाणिक प्रयत्न केले, अत्यंत सुंदर गोलंदाजी. चला टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष देतो. प्रभात अंबोरे आला. कळंबोली प्रीमियर लीग मध्ये उल्लेखनीय कामगिरी प्रभातची असते. पहिला चेंडू बघा, अजूनही कळंबोलीचा चाहता वर्ग मे बी महागुरु तो सुद्धा उपस्थित आहेत आणि एका बाजूला डान्सर आज केवाळे हरिग्राम प्रचंड अतुल बघत असतील आमचे ABS सुद्धा आज सपोर्ट करतात कळंबोलीसाठी. प्रभात अंबोरे डॉट बॉल. प्रभात अंबोरे एक व्यवसाय क्रिकेट सुद्धा खेळतो. टॅलेंट त्याच्याकडे, टॅलेंटिंगसाठी तो ओळखला जातो आणि आता ती गुणवत्ता सादर करत असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये नवीन नवीन संघ आपण नेहमी पाहत असतो. दरवर्षी तयार होत असतात. यंगिस्तान आणि नाईट स्पर्धेच्या माध्यमातून ते सुद्धा पुन्हा सज्ज झालेत. एकूण धावा 15. कळंबोलींच्या कदाचित पाठीराख्यांचा आवाज असेल, राहुल आम्हाला सांगतो. एकूण धावा दाफलकावरती 15. प्रभात अंबोरे 2 चेंडू डॉट 2 आल्या ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग ऑफ स्टंप वरून चेंडू खाली राहिला. गुड बॉलिंग दबाव निर्माण करतो. अगदी शेवटच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू थोडा बाहेर होता. लाईन वरून जो स्विंग झाला डॉट बॉल. एक्झॅक्टली स्टंप अटॅकिंग गोलंदाजी करतो प्रभात अंबोरे. 3 चेंडू 2 डॉट. आक्रमण ड्राईव्ह करतो लॉंग ऑफला. फिल्डर रेडी. यस, गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. एक एक धाव क्रिकेटमध्ये सोडायची नाही. हे तंत्र जर तुम्ही अवगत केलं तर तुम्ही मैदानावर काही करू शकता. मात्र इथे संघ पुढे सरकेल 1-1. एकूण धावफलक 16. दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य आहेत. आक्रमकता आहे, भेदकता आहे. दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू. 16 धावा प्रभातनं आतापर्यंत. 4 चेंडू 2 डॉट. विकेट घेतली नाही, मात्र धावा रोखण्याचं शिवधनुष्य जरूर पाहतोय डीप कडे. गुड फिल्डिंग. निडर अंदाजामध्ये आज गोलंदाजी करतो. आतापर्यंत 5 चेंडू 4च धावा दिल्यात आणि एकूण धावसंख्या आहे ती 17. सुंदर क्रिकेट आपण पाहत असताना प्रेक्षक वर्ग 17 धावा. बॅटिंग टीम धानसर. उरलेल्या काही चेंडूमध्ये मोठे फटके येणं हे खूप महत्वाचे. आक्रमण हल्ला चढवला, या फटक्याच्या शोधात होता आणि यस, आलेलं अपयश धुवून काढायचं. पॉवरफुल स्ट्रोक, भन्नाट ताकदीने खेळला आणि हा षटकार.
त्यानंतरची लढत असेल बघा आई गावदेवी रुणवी इलेव्हन नारायण क्रिकेट संघाचे संघनायक आणि मर्याई इलेव्हन 80-85 केवळ क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. येस ऑफिशियली पहिला कॉल आहे टॉससाठी 2:10 तर नारायण आणि केवाळे दानसर आणि कळंबोली सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहतो. 40+ 3 मॅचेस पाहिले आणि आज फ्रेश लॉट बी ग्रुप मागुरू उद्या ए ग्रुप खेळणारे म्हणजे गुढीपाडवा आजच इव्हिनिंगला आपल्याला ए ग्रुप पाहायला मिळेल. राकेश पोरजी वैयक्तिक त्याचं इंडिव्हिज्युअल योगदान 2 षटकारानं मैदानावर तो उभा आहे. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पाहिला तर खूप छान पद्धतीनं खेळतोय. 8 मध्ये 19 साहिल जरे वन ऑफ द यंगेस्ट प्लेयर आहे. आणखीन एक चांगला गोलंदाज आहे तो सुद्धा वेगळ्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. कळंबोलीकडून एकूण धावा दाफलकावरती 23. पहिला चेंडू केला प्रहार लॉंग ऑफ कडे फिल्डर सज्ज आहे तिथे. या स्कूट फिल्डिंग सिंगल चेंडू शिल्लक 5 टार्गेट किती सेट होणार. एकूण दाफलक 24-24. संपूर्ण आमची आयोजन मॅनेजमेंट शेवटपर्यंत अगदी बारीक बारीक गोष्टींवर त्यांचं खूप लक्ष. आता सिंगलने दाफलक पुढे सरकेल. 24 धावा साहिल जलेला पाहते सिंगल टीम कळंबोली. समोर ठेवला गती कमी केली अपील जोरदार दबाव तंत्राचा वापर. यस डेफिनेटली पंच तक्षेत कोणताही निर्णय आला नाही. अगदी तेवढंच दर्जेदार षटक हाताळत असताना गोलंदाज साहिल आज कळंबोलीच्या गोलंदाजीने प्रभावित केलं. आज दानसरनं गोलंदाजी करताना प्रभावित केलं आणि आता खरा कस लागणार आहे. लक्ष विद्या चेंडू शिल्लक अजूनही 4 धावा दाफलकावरती 24. साहिल जले साहिल मोहितेचं षटक 12 धावेचं होतं. तुषारनं मॅजिकल बॉलिंग 1 धावेचं षटक. प्रभात अंबोरे 10 धावा आणि आता साहिल झाले. नेक्स्ट बॉल आक्रमण करते ऑन दी राईस लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक रेडी त्याच्या आवाक्याच्या बाहेर वरून गेला चेंडू आणि आला हा सनसनी षटकार. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहिला. हॉरिझॉन्टल बॅट ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्येला गेअर अप केलं. दाफलक पुढे सरकलं. एकूण धावा दाफलकावर 30. स्टील टू बी गुड मॅच. सामना पाहायला मजा येईल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आपण पाहतोय. एका बाजूला दानसर कळंबोली गोलंदाज साहिल झाले. 2 चेंडू चांगले मात्र आता थोडा विध्वंसकारी बॅटिंग करताना राकेश पोरजी 2 धाव घेण्याची तयारी. यस टक्कर होईल. धोका व्हेरी डेंजरस क्रुशल मोमेंट्स. हे क्षण खूप महत्वाचे असतात. अगदी नजर तीक्ष्ण होती. पंच आपण जरूर पाहते धाव घेण्याची तयारी जरूर इथे पाहिलं. संघ पुढे सरकेल. दाफलक पुढे सरकत असताना एकूण धावा 32. 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा. सामना 4 षटकांचे. अगदी विकेट आता पाहिली काही अंशी का होईना गोलंदाजांना साथ देत असताना रणनीती इथे मात्र यश मिळालं काही संघांना गोलंदाजी करताना. चेंडू शिल्लक 2. हा चेंडू लेग ग्लास केला. हिटिंग पॉवरफुल हिटिंग. क्षेत्र खाली कोणीच नव्हतं तिथे आणि या सिग्नल हाईट फॅक्टरसाठी बॅटिंग टीम चेक करूया. डाऊट्स क्लिअर होतील. टीव्ही अंपायर पुन्हा प्रश्नचिन्ह आलं. डिसिजन पेंडिंग. टीव्ही अंपायर आमची सत्यवान काकडे तर सुद्धा यांची भूमिका पाहतोय. चेक केलं जाईल कॅमेरामन. दोन्ही संघ बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल या सूचनेकडे सुद्धा लक्ष असू द्या. यस फेअर डिलिव्हरी मॅच ऑन. यस 4 धावा संघ पुढे सरकले. लास्ट बॉल एकूण धावा दाफलकावरती 36. WTC लाईव्ह कुशल कार्यपद्धती प्रामाणिकपणा आणि पाहतोय गुड टीमवर्क. एकूण धावा दाफलकावरती 36. साहिल जाळे 1 षटकार आला 1 चौकार मात्र विध्वंसकारी मैदानावर सेट आहे. राकेश पोरजी गुड बॅटिंग वन ऑफ द ग्रेट हिरो. संघासाठी तारणहार ठरला. संघासाठी खेळायचं होतं. ती हिटिंग बॅटिंग आपण जरूर पाहिली आणि त्याच्या जोरावर टार्गेट सेट होत असताना 12 मध्ये 31 कळतो. तळमळ बुद्धिमान क्रिकेट त्यांनी दाखवलाय. मला संघासाठी खेळायचे शेवट गोड करायचं म्हणजे विकेटला सिंगल तर नक्कीच
निघाले 2 धावेसाठी धोका होईल का नाही. इझिली कंप्लीट. वेल टेकन 2 वेल. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. एंड ऑफ द ओव्हर. पूर्वार्ध पहिला अंकाचा खेळ संपलाय आणि एकूण धावा सेट झाले. टार्गेट सेट. एकूण धावा आपण जरूर पाहूया. 38-39 चं टार्गेट. 39. तर फिल्डिंग लगेच लावून घ्या आपण. तोपर्यंत टॉस कडे वळते महागुरूंकडे. धन्यवाद. थँक्स सागर मंडकर. इथे बालू पवार विद्यमान सरपंच वाकडी ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक ते संपन्न होईल. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत बालूदादा पवार, ज्यांच्या सौभाग्यवती कुंदाताई पवार या विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत वाकडी, आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक ते संपन्न होत आहे. एका बाजूला रुणवी 11 आई गावदेवी 11 रुणव 11 नारायण कैलाश पाटील यांना आपण पाहतो. तर एका बाजूला मर्याई 11 8085 केबाले क्रिकेट संघ. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूला. चला नाणेफेक केबाले विपक्ष नारायण. सामना 4 षटकांचा असणार आहे. नाणेफेकीचा कौल कैलाश पाटील नारायण. वेट अँड वॉच. निश्चित स्वरूपात निर्णय लगेचच आपल्याला अंमल करायचे आहे. सामन्याकडे पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. अतिशय दमदार लढत आपल्या भेटीसाठी आलेली आहे. नामांकित क्रिकेट स्पर्धा झाली. एक प्रेक्षक ठरला. लहानसा मुलगा होता. निश्चित स्वरूपात प्रेक्षक कमाल झेल अर्थात ऐवा झेलचा मानकरी, आणि त्याला 200 रुपयाचं ज्यावेळेस पारितोषिक दिलं गेलं ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने, त्याला मी प्रश्न विचारला की या 200 रुपयाचं तो आजच्या दिवसामध्ये काय करणार. त्याने सांगितलं समाजामध्ये मी कुठेतरी या 200 रुपये दानधर्म करेन. खऱ्या अर्थाने म्हणजे एक मदतीसाठी ते कुठेतरी एक पाऊल पुढे सरसवण्याचं काम त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. यस, मॅचकडे लक्ष देऊया. गुढीपाडव्याचा दिवस महागुरू सुरू झाला. एका बाजूला IPL नाईट स्पर्धा आपण पाहतो. वाकडी गावातील नाईट स्पर्धा आनंद घेतो. काही दिवसानंतर लग्न सराई सुद्धा सुरू होईल. मात्र क्रिकेटच्या स्पर्धा थांबत नाही. अजूनही तोच थरार सुरू आहे. सर्व आमचे क्रिकेट चाहते, क्रिकेट प्रेमी 24 चेंडूमध्ये 39 VIP डाईजवर आमचे स्पेशल गेस्ट या मॅचला एन्जॉय करत असताना ऑल टीम सपोर्टर्स. लक्ष विद्या मॅचकडे. ज्या धानसर संघानं हरिग्रामला शेवटपर्यंत झुंजवलं, लढवलं, मात्र विजय खेचून घेतला. अगदी तोंडामध्ये आलेला घास जसा बाहेर पडावा तसा तो विजय संपादित केला होता धानसरनं. आणि याच कळंबोली संघानं आधी संघाविरुद्ध काय भयानक क्रिकेट खेळला. आणि आता या दोन्ही संघांची गाठ या मॅचमध्ये. इथून जो संघ जिंकेल त्याला सुपर 12 मध्ये जाईल. आणि 1 एप्रिल मे बी 1 एप्रिल ही डे नाईट फॉर्मॅटची अंतिम रात्र. आणि तेव्हा लॉट्सप्रमाणे काही चेंजेस असतील, संयोजक आयोजक कळवतील, त्यानुसारच सामने खेळवले जातील आणि कुणाला ॲडजस्टमेंट नाही आहे. तर सागर यापूर्वी जे नाणेफेक संपन्न झाली नारायण विपक्ष केबाले. नाणेफेकीचा कौल नारायण क्रिकेट संघाचे संघनायक कैलाश पाटील यांनी जिंकल्यानंतर त्यांनी आता जाहीर केलेलं आहे क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. केबाले क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर 24 चेंडू 39 धावेची गरज. साहिल मोहितेला पाहतो. प्रणय पोपेटा 39 कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. लख प्रकाश आहेत. आणखीन काही प्रेक्षक आज सॅटर्डे नाईट म्हटल्यानंतर रविवारी सुट्टीचा दिवस असतो आणि काही जण मग नाईट स्पर्धेला एन्जॉय करत असतात. आणि या पंचक्रोशीतील जे काही प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आमचे लाडके प्रेक्षक त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नामदेव शेटजी जमदाडे माजी सरपंच आणि अगदी काही अंतरावर महागुरू असलेली वीटभट्टी त्याच्यावरती सुद्धा काही प्रेक्षक बसलेत. पहिला चेंडू मिड ऑफ कडे धाव घेण्याची तयारी. यस, धोका होता मात्र तो टळलाय. जिथे जागा मिळेल, जिथे महागुरू व्ह्यू चांगला असेल ना, तिथे प्रेक्षक असतात आणि त्या प्रेक्षकांचं आपण कौतुक करूया. कॅमेऱ्यान बघा किती हुशार आहेत. काय बोलणार आम्ही त्याची वाट बघत असतात. आणि 3 प्रेक्षक आहेत मस्तपैकी भट्टीवर, त्या रचलेल्या भट्टीवर बसलेत आणि या स्पर्धेला एन्जॉय करतात.
यस प्रचंड वेग चेंडू लॉंग स्टॉपला फरार मिळतील 4 धावा चौकार. हिंदू नवीन वर्ष म्हटल्यानंतर चैत्र वैशाख आपण पाहतो आणि मग चैत्र महिना म्हटल्यानंतर आई एकविरेतीची पालखी असेल, अनेक गावांच्या जत्रा असतील, अनेक हिंदू धार्मिक सोहळे असतील. मॅचकडे वळूया. बारक्या पोरजी गोलंदाजांना उत्तर मिळत नाही, ते उत्तर मिळणार का? विरुद्ध दिशेने प्रयत्न कमालीचे, लक्ष वेधलं होतं, पाठलाग केला होता, स्थिर होतं, मात्र झेल घेऊ शकला नाही. कळंबोलींच्या सपोर्टरचा आवाज येतो आज प्रचंड मोठ्या संख्येने. 39 करायचे दानसरचे सुद्धा पाठीराख मॅचला सोडायचं नाही. बारक्या पोरजी एकूण धावा 7, ज्या 12 धावा होत्या साहिल मोहितेच्या गोलंदाजीवर. आणखीन ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना ताकदीचा प्रचंड वापर स्ट्रेट हिट करतो. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवला. यस सिंगल नकार देत असताना साहिल आणि त्याला साथ देताना प्रणय पॉवरफुल बॅट्समन आहेत. संतुलन जबरदस्त मॅच मध्ये का होणार? एकूण धावसंख्या 8, 39चं टार्गेट. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा, कारण 2:21 झालेत. बारक्या पोरजी नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर बॅटच्या मधोमध हिट केले, नो चान्स, षटकार. फलंदाज आहेत. आपल्या नावाचं वलय त्यांनी निर्माण केले. गुड हिटिंग, आक्रमकता, डेंजर क्रिकेट दाखवत असताना बारक्या पोरजी संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. बघा टाळ्या शिट्यांचा आवाज येतो. धावफलक 14, टार्गेट 39. सुरुवात चांगली असेल तर तुमचा शेवट गोड असतो, मात्र विकेटची नितांत गरज आहे. बारक्या स्लोअर वन, गती थोडी कमी केली, शरीरावर चेंडू ठेवला, ड्राईव्ह करतो, निघाला वेगानं, तितकीच सुरेख रनिंग, चपळाईचं प्रदर्शन केले. यस गुड रनिंग, थ्रो येतोय, मात्र नकार देत असताना इनफ. 2 धावा आपल्यासाठी भरपूर काही, बऱ्यापैकी धावा जमवल्यात. बऱ्यापैकी आता दानसर संघाविरुद्ध कळंबोली संघ वाटचाल करते. 16 आल्या. साहिल मोहितेच्या 12 होत्या पहिल्या षटकामध्ये आणि आता 16 आल्यात. धावफलक मुसंडी मारतोय. धावसंख्येचा वेग वाढलाय आणि धावा 16. टार्गेट 39. विनिंग कॅल्क्युलेशन आपल्या डोळ्यासमोर येईल. 18 मध्ये 23. सामना सोपा आहे, बऱ्यापैकी सोपा आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिले तर सामना कळंबोली जिंकू शकतो, मात्र क्रिकेटमध्ये काय येऊ शकतं? विकेट, मॅजिकल एखादं षटक, सामन्यामध्ये हल्ले चढवू शकत असतात बॅटिंग टीमवर. आणि आता त्याच दिशेने वाटचाल करताना षटक क्रमांक 2. पहिला चेंडू निघाला होता, पुढे सरसावत रॉबिन उत्तप्पा स्टाईल होती. अगदी फुटवरचा वापर कर, नजर स्थिर होती. प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्याकडे असेल, तुमच्या पोतडीतील सर्वाधिक चांगले फटके तुमच्याकडे असेल, मैदान गाजवण्याची क्षमता तुमच्याकडे असेल तर तुम्ही मैदानावर उपद्रव निर्माण करू शकता. आणि येथे डॉट झालाय. प्रणय पोपेट आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय, धावा 16. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालं नाही आणि हा डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोलंदाज राकेश पोरजी सलग 2 चेंडू डॉट, धावा झाल्या 16. कळंबोली विरुद्ध 2 आत करताना टीम दानसर. सामना कोण जिंकेल? दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे बलाढ्य आहेत. राकेश पोरजी सलग 2 चेंडू डॉट, तिसरा चेंडू ड्राईव्ह करतो डीप कडे. क्षेत्ररक्षण कमालीचे दबाव तंत्र निर्माण करते दानसर. मी मगाशीच म्हटलं का टॉस जिंकून बॅटिंग करणारे कमी संघनायक असतात, कारण त्यांचा गोलंदाजावर विश्वास असतो. राकेशनं आतापर्यंत 3 चेंडू 1 धाव, 17 झाले. टार्गेट 39 आहे. काय येऊ शकतो मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण पाहिलं, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. आक्रमण होत असताना काय बेधडक गोलंदाजी, उत्तर मिळत नाही फलंदाजांना. सी द प्रेशर, दबाव वाढला टीम, बॅटिंग टीम कळंबोलीवर. आता सोडायचं नाही असं सांगत असताना 14 बॉल 22 असा सामना होता. 10 मध्ये 21 तो सामना गमावला होता हरिग्रामने. ही ताकद होती दानसरचा. आता सेम सिच्युएशन मध्ये गिअर अप करताना 14 बॉल 22.
ऑफ स्टंपच्या बाहेर. या छोट्या छोट्या चुका खूप महत्त्वाच्या असतात. कोपरोली संघ आज पराभव विसरणार नाही. गेलेला सामना जेव्हा निघून जातो तेव्हा पश्चाताप येतो आणि त्या सामन्यातून खूप काही शिकायला मिळतं. लक्ष विद्या मॅचकडे. 14 मध्ये 21, धावा 18, टार्गेट 39, 39. खोला टाकला, अपील जोरदार बोट वरती, पंचांचा आकाशाकडे. यस आउट. तर दोन्ही संघांकडे सम ऑफ द क्लास प्लेयर, गुणवत्ता त्यांच्याकडे. धावांसाठी संघर्ष करावा लागेल. क्रमांक 3 वरील 13 बॉल 21. मॅच मध्ये काय होऊ शकतं? धावफलक थोडंसं थांबलंय. जी सुरुवात होती 16 धावा आल्या होत्या जेव्हा बॅटिंग करताना दानसरच्या होत्या 12. पुढे होता कळंबोली, आता मागे पडलाय. कारण या ओव्हरमध्ये 3 डॉट आले, एक वाईट आला आणि विकेट मिळाली. मॅच मध्ये अजूनही कमालीचं वातावरण आहे. दोघांनाही समान समान संधी आहेत. काय होऊ शकतो? क्रिकेट या खेळाचं हेच नाव आहे. आता एकूण धावा दाफलक 18, टार्गेट 39. 13 चेंडू 21 धावेची गरज. चित्तथरारक सामना आहे. दोन्ही संघांना जिंकण्याच्या संधी भरपूर आहेत, मात्र संधीचं सोनं करावं लागेल. प्रभात अंबोरे आले क्रमांक 3 वर आणि क्रमांक 3चा फलंदाज हा संघाचा महत्वाचा असतो. त्याच्याकडे क्षमता असते, मॅचला कलाटणी देऊ शकतो, विजय तो खेचून आणू शकतो. राकेश पोरजी 13 बॉल 21. लॉफ करण्याचा प्रयत्न, कनेक्शन झाल्याने ओव्हर कंप्लीट. 2 षटकं संपली. 12 बॉल 21 चा सामना आलाय. महाराजांच्या शौर्याची कथा सांगणारे थीम सॉन्ग होतं. लक्ष विद्या मॅचकडे येणारे 12 चेंडू 21 धावेची गरज. संघर्ष अजूनही सूर्य मैदानावर सापळा रचलाय, रवाना झालेत. अंमलबजावणी केल्या, मात्र गोलंदाजी काय दमदार होत्या. मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीम जशास तसं उत्तर देताना दानसर 12 मध्ये 21. वॉटर मॅच, सामना सोडत नाही. बॅटचा तडाखा दाखवावा लागेल. जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीनं पलट वाढवणार? एका बाजूला धानसर आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना टीम कळंबोली. 12 मध्ये 21. 18 बॉल 23चं समीकरण होतं. क्रिकेटमध्ये कधी हार मानू नका म्हटलं जातं. खूप चांगलं प्रूव्ह अप्स आहेत. बोलूया मॅचकडे. गोलंदाज तुषार पोरजी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, टप्पा मागे ठेवला, बीट करताना गुड बॉलिंग. ही रणनीती तुमच्याकडे असावी. रिलीज ऑफ द डिलिव्हरी खूप सुंदर आहे. पाठीराख्यांचा आवाज येतो. 11 बॉल 21. सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण झाले. एक मोठा फटका हवाय आणि प्रभात अंबोरेकडे ही जबाबदारी. फटका बनवण्याचा प्रयत्न, सुरक्षित कोणी नाहीये. क्षेत्र खाली सिंगल. प्रभातने तयारी दाखवली नाहीये. कळंबोली प्रीमियर लीग मध्ये चमकताना आम्ही नेहमी प्रभात अंबोरीला पाहतोय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप टीम कळंबोलीकडे सुद्धा. आता सामना 10 दुने 20. 10 बॉल 20चं समीकरण. सामना कोण जिंकेल? 39. अगदी आज प्रत्येक सामने शेवटच्या काही चेंडूपर्यंत रंगताना पाहिलं. सुंदर केलपट्टी, सुंदर मैदान, लख प्रकाश, गुणवत्ता सादर करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म. मागे ठेवला, उंची कमी, अपील जोरदार, प्रचंड कॉन्सन्ट्रेशन. यस, बघा खेळाडू वृत्ती दाखवली. मैदान सोडताना फलंदाज होईल बाद. बॉलिंग इथे गोलंदाजी करत असताना उत्तर शोधताय. गोलंदाज आपण जरूर पाहिलं तुषार पोरजी. बारक्या पोरजी होता प्रमुख गोलंदाज. त्यांनी 16 दिल्या. राकेशनं कमबॅक 2 धावेचं षटक जे कमालीचं राहिलं. आणि आता तुषार पोरजी. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे 9 बॉल 20. दबाव वाढला. एक मोठा फटका मॅच बनवेल. थोडा दबाव निर्माण झाला टीम कळंबोली संघावर. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. साहिल मोहिते, तुषार, प्रभात नंतर आता जबाबदारी असेल ना
बॅटिंग ऑर्डरमध्ये आता फलंदाज झाले विराज खानावकर. यंगस्टार या संघाकडे चांगला भरणा आहे. पुढचा सामना सुद्धा खूप चांगला पाहायला मिळेल. नारायण विरुद्ध केवाळे, ती सुद्धा अतिशय गुणवत्तेची लढाई असेल. संघ पाहतो आपण दानसर. उद्या तुम्हाला ग्रुप ए पाहायला मिळेल, आज ग्रुप बी. उद्या प्रचंड गर्दी असेल. जरूर प्रेक्षक वर्गांना आम्ही आमंत्रण देतो, उद्या सुद्धा स्पर्धा पाहायला यायला विसरू नका. ओव्हर नंबर 3 तुषार पोरजी. चेंडू शिल्लक 9 बॉल 20. सामन्याचा निकाल का असेल? वळूया मॅचकडे. ब्युटिफुल आता हे क्षण तुम्हाला पाहायला मिळतील. विराज आलाय, स्ट्रायकर एंडला, लेग ग्लास, चेंडू गेला डीप कडे, सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत चौकार. गोलन आपण फलंदाज पाहतो विराज खानावकर. ऐन मोक्याच्या वेळी मैदानावर संघाला सावरतो. आता 8 बॉल 16चं समीकरण, जे समीकरण होतं 18 बॉल 23, समीकरण आलं 12-21. आता 8-16, 8 बॉल 16. क्रिकेटमध्ये कधी रंग बदलेल याचा नेम नाही आणि तो सामना दानसर विरुद्ध कळंबोली. तुमचा स्वतःवर असलेला विश्वास खेळामध्ये खूप महत्वाचा असतो. लक्ष विद्या मॅचकडे. गोलंदाज तुषार पोरजी समोर ठेवला, लॉफ केला बॅटच्या मधोमध आणि इथे केली चूक. यस, डेफिनेटली या चुकीला माफी नाहीये. षटकार, बॅट फिल्डिंग. कराल तर सामना सोडावा लागेल. धाकधूक निर्माण झाले दानसरकडे. या छोट्या चुका मध्ये काय होऊ शकतात, जी मजबूत पकड निर्माण केल्या. आता मात्र डोक्यावर हात मारण्याची वेळ आल्या. सर्वोत्तम कामगिरी जो करेल तो संघ सामना जिंकेल. आणि आता मॅचकडे वळूया. उत्कंठा निर्माण झाले. 9-20, 8-16, 7 बॉल 10ची गरज. हा षटकार खूप काही सांगून जाईल. सावध फटका केला डीप कडे, फिल्डर रेडी, निघाले 2 धावेसाठी. अंगरनेस, धावांची भूक असावी मात्र क्षेत्ररक्षण जर ढिसाळ झालं तर मॅच मध्ये रंगत निघून जाईल. 6 बॉल 9ची गरज. शॉर्टेस्ट टीम मीटिंग 2:32 झालेत मध्यरात्री नंतर. प्रेक्षक वर्ग या मॅचला एन्जॉय करताना आक्रमण परतावून लावलं. तुषार पोरजीचं षटक 12 धावेंचं राहिलं. राकेशनं गुड बॉलिंग 2 धावेचं षटक. तो 12 मॅन अगोदरच पाण्याची व्यवस्था आपण करून ठेवा. क्रिकेट प्रेमींचं लक्ष या मॅचकडे. आता काय होणार? 6 बॉल 9. संयमाने जो खेळेल तो संघ जिंकेल. यस, वळूया मॅचकडे. आपण जरूर पाहतो सामना. एका बाजूला दानसर, एका बाजूला कळंबोली. दोन्ही संघ तितक्या ताकदीचे आहेत. काय होऊ शकतो मॅच मध्ये? धाकधूक निर्माण झाले. जो चांगला खेळेल तो सामना जिंकेल. आणि आता लक्ष विद्या, स्वच्छ लाईट, वातावरण चांगले. पाहूया इथे कोण जिंकेल. गोलंदाज झाला क्रिश कोहली, विराज खानावकर आणि प्रणय. सावध फटका संयमाने खेळतो. निघाले 2 धावेसाठी. यस, गुड रनिंग. यस, मिसफील्ड झाली. नजरेसमोरून धावा चोरल्या. आज दानसरचं काय चुकलं तर त्यांची बॅड फिल्डिंग. टाळ्यांचा आवाज आले. 6 बॉल 9. अजूनही सामना गेला नाही आणि दानसर सुद्धा माघार घेणार नाही. चाणक्य पद्धतीने धावा चोरल्या. पायाभरणी करताना मात्र इथे वंचित ठेवल्या. तितक्या वेगानं धावा पळून काढल्या. विराज खानावकर जरूर पाहतो. विजय शेठ खानावकर यांचे चिरंजीव आहेत. आपण जरूर पाहतोय. प्रचंड विश्वास आहे. चांगला क्रिकेट आहे. गुणवत्ता त्याच्याकडे. सामना सोडत नाही. कमालीचं कमबॅक करत असताना पुन्हा सामोरे जाईल. 5 मध्ये 6 डॉट बॉल विकेट.
दानसरला कमबॅक करेल, मात्र मिसफिल्ड मधून ज्या चुका झाला तिथून हा संघ परतू शकतो. क्रिश बघा यंग स्टार आहेत, कान मंत्र त्याला देत असताना राकेश आहेत, बारके आहेत, अनुभव आहेत, तुषार आहेत. 4-6 डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक करेल आणि पुन्हा हा सामना शेवटपर्यंत रंगतो की काय ही चर्चा होते. टॅलेंट, टेक्निक, मॅच कडे पुन्हा एकदा प्रांगणामध्ये अजूनही सामन्यामध्ये गोडवा निर्माण झाले. आपलं पावित्र्य दाखवत असताना अभ्यासू गोलंदाज क्रिश कोहली 3 धावा डॉट मॅच मध्ये अजूनही रंग. 4 बॉल 6 ची गरज. लॉंग रनअप समोर खेळेल प्रणय पोपेटा. मागे ठेवला टप्पा चांगला, लाईन बिघडली, व्हाईट बॉल. हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. एक गुड का असेल, एक पाऊल पुढे. पुन्हा एकदा कळंबोली विनिंग कॅल्क्युलेशन 4 मध्ये 5. 4 मध्ये 5 काय येऊ शकतो आपलं पावित्र्य दाखवत असताना मैदानावर लक्ष विद्या. गोलंदाज लॉंग रनअप क्रिश कोहली. शेवटच्या क्षणी सामने इथे टफ होताना पाहिले. सुंदर मैदाने, जो मेहनत करेल त्याला साथ देत असताना आपण पाहतोय. पॉपिंग क्रीजवर गोलंदाज क्रिश कोहली. येणारे 4 चेंडू 5 धावा. लॉंग रनवे, मिड विकेट, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग जरूर पाहतोय. बॅक स्लीप, स्लीप तैनात आहे. 4 बॉल 5. फटका सजवलाय. मॅच फिनिश. कळंबोली टीम गो सुपर 12. कमालीची बॅटिंग मित्रांनो. प्रणय आणि विराटसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. विजय शेठ खानावकर या संघाचे आधारस्तंभ, प्रणय ते पुरस्कर्त्या. आणि काय कमालीचा खेळ झाला. कळंबोली संघ पोहोचलाय सुपर 12 मध्ये. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट्स. अडचणीच्या वेळी मदतीला सावरलं स्ट्रगलिंग ऍक्ट हिरो आणि ऐन मोक्याच्या वेळी सामना पलटवला ते यंग टॅलेंट विजय शेठ खानावकर यांची पुढची पिढी. विराज खानावकर यंगेस्ट क्रिकेटर, प्लेअर ऑफ द मॅच. थँक्स सागर मांडवकर. आताच्या लढतीमध्ये इथे कळंबोली क्रिकेट संघ, भैरवदेव कळंबोली क्रिकेट संघ यांनी विजय संपादित केले. सुपर 12 मध्ये दाखल झालेला आहे. त्यांचा आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने अभिनंदन करतो. तुषार पोरजी, आपण या स्पर्धेमध्ये दानसर क्रिकेट संघाने सहभाग घेतल्याबद्दल मी पुन्हा एकदा आमचे नामदेव शेठ जमदाडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपला आम्ही आभार इथे व्यक्त करतो. विराज ठरतो या सामन्याचा हिरो. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर यांचे सुपुत्र विजय इथे विराजला सामनावीर किताबाने त्याचा इथे गौरव केला जाईल. विराज याचे आपण